आज मी तुम्हाला एक मस्त रेसिपी सांगणार आहे, जी तुम्ही कशाही सोबत खाऊ शकतात. जर कंटाळा आला भाजी खाऊन एकसारखी, तर वेगळं काहीतरी खावं वाटत असेल, तोंडाची चव गेली असेल किंवा चटपटीत काहीतरी खावं वाटत असेल, तर बघा, मला एक सांगा, हे फिश फ्राय आहे की वांग्याचं कट केलेलं आहे? बघा, फिश फ्राय सोडून द्यायचा असेल किंवा फिश फ्राय कसा लागतो जाणून घ्यायचा असेल, तर बघा, मी सांगितली तशी रेसिपी करा. एवढी मस्त लागते, चटपटीत लागते. खाल्ल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल नक्कीच. अगदी 2 ते 3 मिनिटात होणारी रेसिपी आहे. जास्त मसालेही लागत नाहीत आणि मोठ्यापासून लहानापर्यंत कोणीही खाऊ शकतं आणि कोणीही करूही शकतं. अशी एकदम फेमस रेसिपी आज आपण पाहणार आहोत. मस्त क्रिस्पी होते आणि चव तर विचारूच नका. हे बघा, एवढे सगळे मी केलेले आहेत. बिलकुल जास्त तेल वापरायची गरज नाही. आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करायचं नाही. आपल्याला फक्त शॅलो फ्राय करायचं आहे. हे बघा, एवढी मस्त जबरदस्त झालेली आहे. एकदम मस्त झाली आहे. हे बघा, मला तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मी खाऊनच पाहते आता. आहाहाहा! गरम गरम चपाती आणि हे शॅलो फ्राय केलेले मस्त. एवढी मस्त झाली, असली भारी झाली. तर चला सुरू करूयात आपण रेसिपी. हे बघा, असे मोठेवाले वांगे घ्यायचे आहेत. आपल्या बाजारामध्ये भेटून जातात. देठ कट करून घेऊयात व्यवस्थित. मी आधीच वॉश करून घेतलेला आहे. आधीच वॉश करून घ्यायचं आहे. कट केल्याच्या नंतर वॉश नका करू. हे बघा, सांगत आहे तुम्हाला मी किती अंतरावर कट करायचं आहे. जास्त जाड कट नका करू, कारण जर जास्त जाड कट केला तर ती व्यवस्थित फ्राय होणार नाही. कारण आपल्याला डीप फ्राय करायचं नाही, शॅलो फ्राय करायचं आहे. त्यामुळं जास्त पतलंही करायचं नाही किंवा जास्त जाडही करायचं नाही. पाहिजे तसं, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित आतमधून शिजलं पाहिजे. कारण आपण शॅलो फ्राय करत आहे. त्यामुळं ना, थोडंसं पतलंच घ्या. हे बघा, अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे. दाखवते मी तुम्हाला. बघा, सगळे कट करून घेते मी. सगळे कट करून झालेले आहेत. चला तर पुढची प्रोसिजर करून घेऊयात. एक बाउल घेतलेला आहे. मटन मसाला 1 टेबलस्पून, लाल तिखट 1 टेबलस्पून, फिश ग्रेव्ही मसाला 1 टेबलस्पून, थोडा घेतलेला आहे मी सांबार मसाला 1 टेबलस्पून घेतलेला आहे. हे बघा, सांबार मसाला. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे. थोडासा म्हणजेच अर्धा टीस्पून काळा मसाला घालून घ्या आणि आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणखी कोणतेही मसाले तुम्हाला ॲड करायचे असतील, चाट मसाला असो किंवा कोणतेही मसाले असो, तुम्ही ॲड करू शकतात. आणि दुसरी गोष्ट, मी आणखी एकदा तिखट टाकलेलं आहे. तर तुम्हाला जास्त स्पायसी खायचं नसेल, तिखट खायचं नसेल, तर तुम्ही तिखट कमी टाका. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे लहान लेकरांना जर द्यायचं असेल तर कमी प्रमाण करू शकता. त्यानंतर मी टाकलेलं आहे यामध्ये पाणी. आणि हे बघा, पाणी आपल्याला एकदमच जास्त टाकायचं नाही. कन्सिस्टन्सी बघा मी कशी ठेवते, त्याप्रमाणे आपल्याला पाणी थोडं थोडं टाकून मिक्स करायचं आहे. इथं ऑइल टाकायचं नाही आहे, आपल्याला पाणीच टाकायचं आहे. हे बघा, थोडंसं मला घट्टच वाटत आहे, तर मी थोडंसं पाणी टाकत आहे. आणखी किंचितचं पाणी टाकते. एकदमच जास्त पडू नये, त्यासाठी थोडं थोडंच पाणी टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे बघा, असं झालेलं आहे. तरीही थोडंसं किंचित मला घट्टच वाटत आहे. थोडंसं एकदम 1 टीस्पून मी पाणी टाकत आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. फायनली आपलं पाहिजे तसं तयार झालेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं तयार करायचं आहे. थोडं थोडं किंचितचं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, कन्सिस्टन्सी बघा, थिकनेस बघा, अशा पद्धतीनं करायचं आहे. तयार झालेलं आहे आपलं. तर पुढची प्रोसिजर सुरू करूयात. एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे रवा. जो आहे तो घ्या, बारीक असो मोठा असो.
कोणताही रवा जो अवेलेबल आहे घरी तो रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. बघा रवा घेतलेला आहे मी. तर यामध्ये लाल तिखट आणि मीठ मी टाकून घेत आहे. तुम्हाला नाही टाकायचं असेल तर ठीक आहे, पण जे वरचं कोटिंग असतं ना तर ते पण एकदम खमंग एकदम मस्त लागतं. तर त्यामुळं मी टाकून घेत आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी किंवा जास्त टाकून घेऊ शकता. मिक्स करून घ्या व्यवस्थित. आणि यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आहे, कारण हे कोटिंगसाठी आहे. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा. स्लाईस एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत मी. जे आपण मसाले तयार केलेले आहेत ते मसाले लावून घेऊयात. सगळीकडून बघा मी कसं लावत आहे. हे बघा अशा पद्धतीनं. जास्त प्रमाणात लावायचे असेल तर जास्त प्रमाणात लावू शकता. कमी प्रमाणात मसाले वापरायचे असतील तर कमी प्रमाणातही लावू शकता. लहान लेकरांना द्यायचं असेल तर थोडं कमी प्रमाण वापरा. आणि मोठ्यांसाठी असेल तर तुमच्या अकॉर्डिंग पाहिजे तसं तुम्हाला मसाले लावून घ्या. हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित दोन्ही साईडनी चमच्यावर घेऊन खाली ठेवून व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत. बघा दोन्ही साईडने मी लावून घेतलेले आहेत. अशाच पद्धतीनं आपल्याला प्रत्येक स्लाईसला जेवढेही काप आहेत तेवढ्या प्रत्येक कापला लावून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीनं स्किप केलेलं नाही आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा तर असेच सगळ्या स्लाईसला आपण लावून घेऊयात. जे बाउलमध्ये मिक्स केलेलं होतं रवा आणि चटणी मीठ तर ते मी टाकलेलं आहे एका प्लेटमध्ये, म्हणजे व्यवस्थित आपल्याला कोटिंग करता येईल. हे बघा खाली टाकलेलं आहे मी प्लेटमध्ये. लगेच तुम्हाला कोटिंग कसं करायचं ते दाखवते. हे बघा या साईडने आणि या साईडने वरती टाकायचं आणि थोडं थोडं प्रेस करायचं आहे आपल्याला. हे बघा, हे बघा असं दोन्ही साईडनी व्यवस्थित लावून घ्या. दोन्ही साईडनी हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला कोटिंग करायचं आहे. परत एक दाखवत आहे बघा. दोन्ही साईडनी कोटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं भरभरून टाकायचे वरती. जेवढंही त्यावरती बसेल तेवढं पूर्ण भरभरून टाकायचं आहे आणि थोडं थोडं असं प्रेस करायचं आहे आपल्याला. याही साईडनी भरभरून टाकायचं आहे आणि असं प्रेस करायचं आहे. अशा पद्धतीनं सगळ्या ह्याची व्यवस्थित सगळ्या कापांची कोटिंग झालेली आहे. तवा छान गरम झालेला आहे. तर कमी आचेवरच ठेवायचे आपल्याला शेवटपर्यंत, ज्यामुळं जे कोटिंग केलेली आहे ते करपणार नाही आणि कडू लागणार नाही. त्यामुळं कमी आचेवरच ठेवायचं आहे. ऑइल हे बघा एवढं ऑइल घ्यायचं आहे, सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला काप ठेवायचे आहेत. हे बघा काप ठेवून देत आहे मी. खालच्या साईडने तर तेल आहेच, तर वरच्या साईडने पण आपल्याला स्पूनच्या साह्याने थोडं थोडे 2-3 ड्रॉप टाकायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीनं आणि आणि सगळीकडे पैस करायचं आहे. हे बघा जसं मी टाकत आहे तशा पद्धतीनं टाकून सगळीकडे पैस करून घ्यायचं आहे. परत मी पलटवून घेत आहे. बघा खालच्या साईडने ब्राऊन कलर झालेला आहे. वाव मस्त स्मेल येत आहे. बघा खालच्या साईडने छान ब्राऊन झालेला आहे. आता वरच्या साईडने पण आपण छान भाजून घेऊयात, फ्राय करून घेऊयात. बघा पलटून घेतलेला आहे मी. तर परत पलटवल्याच्या नंतर या साईडने पण आपल्याला थोडं थोडं ऑइल टाकायचं आहे आणि जसं मी केलं होतं त्या पद्धतीनं करायचं आहे. बघा सगळीकडं ऑइल टाकायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं करायचं आहे. दोन्ही साईडनी केलेलं आहे. तर 3-4 वेळेस आपल्याला या साईडनी आणि त्या साईडनी दोन्ही साईडनी 3-4 वेळेस आपल्याला पलटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. दाखवते मी तुम्हाला. बघा हे बघा 6-7 वेळेस आपल्याला पलटून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. बघा खाली करपू द्यायचं नाही, नाहीतर करवट चव लागते. तर त्यामुळंच आपण ऑइल टाकलेलं आहे वरती आणि दोन्ही साईडने आपल्याला 5 ते 7 वेळेस आपल्याला पलटून घ्यायचं आहे. हे बघा मस्त क्रंची आणि मस्त फ्राय झालेले आहेत, पाहिजे तसे झालेले आहेत. बघा जवळून दाखवते मी तुम्हाला. तर व्यवस्थित क्रिस्पी झालेत कसं ओळखायचं बघा. हे असे तडतड तडतड करतात. हे बघा हे असे
जर जेव्हा असं झालं समजायचं की आपले मस्त मधातून शिजलेले आहेत. परत एकदा दाखवते मी तुम्हाला. आणि बघा चाकूनी असं मधामध्ये थोडंसं पाहायचं शिजलेलं आहे की नाही. हे बघा लगेच मधामध्ये चाकू गेला समजायचं पूर्ण शिजून तयार आहेत. मस्त क्रिस्पी यम्मी फेमस मस्त तयार झालेले आहेत बघा. तर तुम्हाला नक्कीच थोडीसुद्धा मदत झाली असेल, सुद्धा रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट नक्की करा. हे बघा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्या